कोल्हापुरात सरकारी खात्यांचाच ड्रामा, सीलला सीलनेच उत्तर. कोल्हापूर महानगरपालिकेने थकीत पाणीपट्टी बिल न दिल्यामुळे पाटबंधारे खात्याने कोल्हापूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा होणाऱ्या बालिंगा पंपिंग स्टेशनला सील करत महानगरपालिकेचे पाणी खंडित केले. तब्बल 135 कोटींची थकबाकी असल्यामुळे पाटबंधारे खात्याने ही कारवाई केली. कोल्हापूर महानगरपालिकेने देखील या कारवाईला उत्तर म्हणून सिंचन विभागाने थकवलेल्या घरफाळा व पाणीपट्टी बिलासाठी नागाळा पार्क येथील सिंचन कार्यालयाला सील केले. कोल्हापूर महानगरपालिका व पाटबंधारे खात्याच्या दिवसभरात झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामा कोल्हापुरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यात चांगलाच चर्चेचा विषय बनला. कोल्हापूर शहराचं पाणी खंडित केल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होणार की कोल्हापूर महापालिका बिल भरणार तसेच सिंचन विभाग महापालिकेचे थकीत बिल भरणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता कोल्हापूर महानगरपालिका व पाटबंधारे खाते काय मार्ग काढते याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन पाटील, कोल्हापूर. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम